अमरावती प्रादेशिक वनविभागाच्या मुख्य संरक्षक ज्योती बॅनर्जी यांच्या बंगल्यावर 1-2 नव्हे तर तब्बल 14 वनमजूर दिमतीला असल्याची तक्रार थेट मुख्य सचिवांकडे पाठवण्यात आली आहे. मात्र ही तक्रार खरी की खोटी याचा शोध आता वनविभाग घेत आहे. वन विभागाचा कारभार हा ब्रिटिशकालीन पद्धतीने अजूनही सुरूच आहे. याचा प्रत्यय अनेकदा मोठ्या वनाधिकाऱ्यांच्या वागणुकीतून अनुभवता येतो. मग मुख्य वनसंरक्षक असो किंवा क्षेत्र संचालक, वनसंरक्षक, उपवनसंरक्षक, विभागीय वनाधिकारी, सहाय्यक वनसंरक्षक या दर्जाच्या अधिकाऱ्यांकडे वनमजूर हा जणू त्यांचा घरगडी म्हणून दिमतीला असतो. यात प्रादेशिक वन्यजीव, सामाजिक वनीकरण, कार्य आयोजन या उपविभागातील अधिकाऱ्यांचा समावेश आहे. मात्र CCF ज्योती बॅनर्जी यांच्या बंगल्यावर तब्बल 14 वनमजूर कार्यरत असल्याची तक्रार नेमकी कोणी आणि का केली याचा शोध घेतला जात आहे. या तक्रारीच्या अनुषंगाने अमरावती वनविभागातील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला आहे. अमरावती येथील ॲडव्होकेट मनीष देशमुख हे तक्रारदार आहे. CCF बॅनर्जी यांच्या बंगल्यावर 14 वनमजूर नियमबाह्य दिमतीला असल्याचं पत्र थेट राज्याच्या मुख्य सचिवांकडे पाठवण्यात आलं आहे. त्यामुळे अमरावती वनविभागातील टॉप टू बॉटम अधिकारी धास्तावले आहे. तर या संदर्भात CCF ज्योती बॅनर्जी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्या उपलब्ध झाल्या नाही.